नमस्कार, मी सौम्यवती शीतल चंद्रशेखर भिडे। आज पुन्हा आषाढी कार्तिकी वारी महामंडळाने मला त्यांच्या संतांची ओळख या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल मी त्यांना अतिशय आभारी आहे, कृतज्ञ आहे। तसेच संतोषदादा गोडबोले यांची पण मी आभारी आहे की त्यांनी मला पुन्हा संतांची ओळख या सदरात चरित्रकथन करण्याची सुवर्ण संधी दिली। आज आपण जोगन विठामाई, नाथपंथी जोगन विठामाई यांचं चरित्रकथन करणार आहोत। नाथपंथी आणि स्त्री योगिनी असं फार दुर्मिळ उदाहरण आहे। जोगन विठामाई हे खरोखरच दुर्मिळ स्त्री रत्न आहे, स्त्री संत रत्न। गोरक्ष जालंधर चर्पटाश अडबंग कानी मच्छिंद राध्या चौरंगी रेवाणक भरतरी संज्ञा भूम्या बभरुह नवनाथ सिद्ध ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। गोरक्षनाथांची आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची अनुग्रही अशी ही जोगन विठामाई होती। आणि आज एक सुवर्णयोग असा आहे की पौष शुद्ध 2 नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे गाणगापूर, वाडी, औदुंबर इथे ज्यांनी वास्तव्य करून ती क्षेत्र पुनीत केली, पावन केली, पुण्यक्षेत्र झाली ती। लाड कारंजाला ज्यांचा आज जन्म झाला पौष शुद्ध 2 हेही जोगन विठामाईचे गुरु होते। अशा गुरूंच्या या अनुग्रहित शिष्याचा चरित्रकथन करायचं योग येणं म्हणजे खरोखरच हे त्यांच्या मनात होतं, तेच आज होत आहे, तेच करवून आणतात। जोगन विठामाई ह्या 1852 ते 1941 असा त्यांचा कार्यकाल आहे। त्या एका विद्वान ब्राह्मण कुटुंबात जन्मल्या आणि नाथपंथी कशा झाल्या ह्याला एक काहीतरी पूर्व इतिहास आहे। नाहीतर सर्वसामान्य सारख्याच त्या जन्मल्या एका साध्या कुटुंबात, आणि कसं काय त्या नाथपंथी म्हणून ओळखल्या गेल्या हे ऐकण्यासारखं आहे। आपण बऱ्याच जणांनी नवनाथ कथासार वाचलं असेल किंवा नवनाथांच्या पोथीचं पारायण पण केलं असेल, त्यामुळे माहिती असेल ही गोष्ट। पण ज्यांना माहिती नसेल त्यांना ही निश्चितच नव्याने ऐकायला छान वाटेल। बंगाल देशात चंद्रगिरी गावात सरस्वती नावाची एक स्त्री राहत होती, फार पूर्वी। उल्लेख आहे याचा नवनाथ भक्तिसारमध्ये। आणि त्या स्त्रीला मूलबाळ नव्हतं, अपत्य लाभ झाला नव्हता, म्हणून दुःखी असायच्या, खिन्न असायच्या त्या। आणि जे कोणी काही सांगेल व्रतवैकल्य ती त्या सगळ्या करत होत्या अपत्य प्राप्तीसाठी, अपत्य लाभ व्हावा म्हणून। आणि पण त्याला काही यश येत नव्हतं, असेच दिवस चालले होते। एकदा त्यांच्या दारात अल्लख निरंजन असं म्हणून एक उंच धिप्पाड योगी पुरुष, बैरागी पुरुष उभे राहिले। भिक्षा घाल माई बाहेर आल्या त्या। बघितल्या तर अतिशय तेजस्वी प्रखर व्यक्तिमत्वाचे एक योगी पुरुष दारात उभे होते। आणते म्हणाल्या भिक्षा। आत गेल्या, भिक्षा आणली, झोळीत घातली। भिक्षा घेतल्यावर ते म्हणाले, माई तू खिन्न दिसतेस, उदास दिसतेस, का बरं, काही कारण आहे का? त्या म्हणल्या, हो मी उदास आहे, पण मी तुम्हाला उदास होऊन भिक्षा नाही घातलेली, भिक्षा आनंदाने घातली। म्हटले, हो मान्य आहे मला, पण मी तुला काही मदत करू शकतो का? मला सांग तुझं काही दुःख असेल तर। बरं म्हणाल्या, अहो मला अपत्य लाभ झालेला नाही, म्हणून मी त्या विवंचनेत असते। ते योगी पुरुषांनी झोळीत हात घातला आणि एक चिमूटभर भस्म, छोटासा एक क्वांटिटी भस्माची काढून दिली आणि म्हणाले, हे भस्म तू सेवन कर, तुला पुत्रलाभ होईल। 12 वर्षांनी मी तुला न्यायला येतो, तुझ्या मुलाला, तुला पुत्रलाभ होईल, तुला भेटायला येतो, तुझ्या पुत्राला भेटायला येतो, आणि तुला हे सगळं 12 वर्षांनी कळेल, रहस्य सांगायला येतो, त्याला न्यायला येतो। काही कळे ना त्यांना, पण त्या म्हणल्या, ठीक आहे, मी काय करायचं माय? तर म्हणे, हे भस्म सेवन करायचं आहे तू आत्ता।
असं म्हणून ते बैरागी पुरुष निघून गेले. त्या आत आल्या, भस्माची चिमूट त्यांनी घेतली, पाणी घेतलं आणि आता त्या सेवन करणार आनंदाने, की ह्याच्यामुळे आपल्याला पुत्रलाभ होणार आणि 12 वर्षांनी ते परत आपल्याला भेटायला येणार आहेत, पुत्राला आपल्या भेटायला येणार आहेत. हे बैरागी देवता. आता ते घेणार तेवढ्यात त्यांची एक सख्खी शेजारीण आत आली आणि म्हणाली, काय गं, काय करतेस? ते म्हणाले, असं असं आत्ता झालं आणि मला हे भस्म सेवन केल्यावर पुत्रलाभ होणार आहे. ती म्हणाली, असं कुठे असतं का? असं नसतं. हे संमोहनशास्त्र जाणणारे योगी दाखवतात, पण हे खरे भोंदू असतात आणि हे संमोहनशास्त्राने बऱ्याच जणांचं नुकसान करतात. तू काही भस्म सेवन करू नको. काय करू म्हणाली. मग काय नाही म्हणाले, ते फुंकून टाक कुठेतरी बाहेर जाऊन. मग ती सरस्वती माई आपल्या बाहेर आल्या. त्यांनी त्यांचा गाईचा गोठा होता मागे, तिकडे जाऊन तिथे असं गवत शेण वगैरे असा थोडासा कचरा उकिरडा होता, त्याच्यावर ते भस्म फुंकून दिलं. झालं. 12 वर्ष झाली. बैरागी बुवा आले. ते साक्षात मच्छिंद्रनाथ होते. अल्लख निरंजन. माई बाहेर आल्या. ओळखलं त्यांनी, साधारण त्यांना अंधुकचं आठवत होतं. ते म्हणले, तुम्ही तेच आलेला ना साधू महाराज? हो म्हणाले, मीच मच्छिंद्रनाथ. ते ऐकूनच सरस्वती माईला खूप आनंद झाला. ते म्हणले, तुझा मुलगा कुठे आहे? मी सांगितलं भेटायला येईन, न्यायला येईन. नाही म्हणाले, मुलगा नाही आहे. तो 12 वर्षाचा झाला पाहिजे एव्हाना. नाही म्हणाले, 12 वर्षाचा नाही, मुलगा नाही, काही नाही. आज कसं म्हणाले, भस्म दिलं होतं, तू सेवन नाही का केलंस? नाही म्हणाले, असं असं झालं की ते मला खरं नाही वाटे आणि मग मी ते. बरं म्हणाले, रागवले नाही. कुठे भस्म फुंकलंस, दाखव मला. त्यांनी त्या गाईच्या गोठ्याच्या तिथे नेलं. तिथला उकिरडा, ते गवत शेण वगैरे. त्यांनी हाक मारली त्या मुलाला, ये रे, बाहेर ये. एक 12 वर्षाचा प्रखर तेजस्वी मुलगा तिथे प्रगट झाला आणि त्या उकिरड्यातनं बाहेर आला. आश्चर्यचकित झाली सरस्वती माई. कसं शक्य आहे? हा 12 वर्ष मुलगा इकडे होता आणि मला कल्पना नाही अजिबात. ते म्हणाले, हा असा गोरक्ष गाईच्या तिथल्या राखेतनं उकिरड्यातनं बाहेर आला म्हणून याचं नाव गोरक्षनाथ. आता मी ह्याला घेऊन जाणार. सरस्वती माई खूप कळवळून रडायला लागल्या. नका नेऊ त्याला. आता म्हणाले, मी घेऊन जाणार. कसं ठेवणार मी? मी तुला सांगितलं होतं, माझं प्रॉमिस मी पाळलं आहे, तुझं तू पाळलं नाहीस. नाही, त्यांना खूप करुणा भागली. म्हणाले, माझ्यावर दया करा, या मुलाला मला ठेवून द्या माझ्यासाठी. मग गोरक्षनाथ जे 12 वर्षाचे होते त्यांना दया आली. मच्छिंद्रनाथांनाही दया आली. ते म्हणले, हे बघ माई, पुढच्या कुठल्या जन्मात आम्हाला तू भेटशील, त्या जन्मात आम्ही तुझा नक्की उद्धार करू, तुला नक्की भेटू. पण ह्या जन्मात ते शक्य नाही. पण आम्ही तुझी ही विनंती मान्य केलेली आहे आणि आपली परत भेट होईल. ठीक आहे म्हणाली आणि मोठ्या जड अंतःकरणाने सरस्वती माईंनी त्यांना निरोप दिला. अशी कथा नवनाथ भक्तिसारमध्ये आहे. त्या सरस्वती माईंनी जेव्हा पुनर्जन्म घेतला त्या या जोगन विठामाई. असा त्यांचा पूर्वजन्मीचा इतिहास, पूर्वजन्मीची पुण्याई म्हणा, की जेणेकरून त्यांना हे असं तपस्विनीचं, जोगिनीचं जीवन मिळालं. हा पूर्व इतिहास सांगून आपण आता त्यांच्या मुख्य चरित्र कथनाला सुरुवात करू. त्यासाठी मी माझ्या दोन्ही सद्गुरूंचे स्मरण करते आणि चरित्र कथनाला सुरुवात करते. जोगन विठामाईंचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात कोऱ्हाळे या गावी झाला 1852 साली. एका विद्वान ब्राह्मणाच्या घरी झाला. त्यामुळे अर्थातच धार्मिक संस्कार भरपूर होत होते त्यांच्यावर. त्यांचे वडील भागवत सांगायचे, महाभारत, रामायण, कथाकथन, ध्यानधारणा, जप, तप, सगळं धार्मिक वातावरण घरात. अर्थातच जोगन विठामाईंच्या
बालमनावर हे सगळे संस्कार झाले होते आणि त्या तशा तयार होत होत्या. अनुकूल सगळं त्यांच्या मानसिक स्थिती तयार झाली होती. त्यांनाही हे सगळं ध्यानधारणा जपतप सगळं आवडायचं, करायला लागल्या होत्या त्या. अशा परिस्थितीत पुढे त्यावेळेच्या काळाप्रमाणे त्यांचं लवकर लग्न करण्यात आलं. तेव्हा लवकर लग्न करत असत, त्याप्रमाणे लवकर लग्न झालं, सासरी आल्या. अर्थातच सांसारिक जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडल्या, त्या त्यांनी उचलल्या. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत चालू झालं वैवाहिक जीवन. पुढे असं झालं, पती निधन झालं. लवकर वयातच त्यांना वैधव्य आलं. संसार संपला, पण कौटुंबिक जबाबदारी संपली नाही. सासरच्या लोकांची पूर्ण उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्या एकट्यावर येऊन पडली पती निधनामुळे. अर्थात त्या डगमगल्या नाही, त्यांनी ती स्वीकारली. आणि आता या छोट्याशा गावात रोजीरोटीसाठी काय करायचं? मग तेव्हा लोक काय करत असत, दुसऱ्या गावात बाजारपेठेच्या गावात जात असत आणि तिथे काही माल विकून त्याचा नफा तोट्याचा बिझनेस करून त्याच्यावर आपलं उपजीविकेचं साधन म्हणून स्वीकारत असत. जोगन विठामाईंनी तोच विचार केला आणि बाजूच्या जिथं जिथं बाजारपेठेचा दिवस असेल आजूबाजूच्या गावात तिथं जायचं, काही साहित्य विकायचं, खरेदी विक्री करायची आणि येणाऱ्या नफ्यातनं आपला संसार कौटुंबिक जबाबदारी पार पाडायची. सुरू झालं त्यांचं असं. आता तेव्हा 2 गावांच्या मध्ये जंगल असे, एवढे रस्ते झालेले नव्हते आणि त्यामुळे घोडागाडी, बैलगाडी किंवा घोडा किंवा चालतच जावं लागायचं. त्यात ह्या एकट्या जायच्या. मग त्यांनी घोडा शिकून घोडा घेतला आणि त्या घोड्यावर बसून त्या बाजारपेठेच्या गावात जाऊन खरेदी विक्री करून जो काही माल येईल तो त्याचा विकून त्याचा नफा घेऊन घरी संध्याकाळी परतत असत. असं त्यांचं रुटीन सुरू झालं. जंगलातनं जायचं, घाबरत नसत, जावं लागायचं, काय करणार. अशा परिस्थितीत एकदा त्या माल विकून सगळा पैसे घेऊन जंगलातनं येत होत्या. वावी नावाचं गाव होतं, त्या गावावरनं त्या परतत होत्या. जंगल लागलं वाटेत आणि नेहमीचा घोडा, नेहमीची वाट, नेहमीच्याच त्या घोडा अडला, पुढे जायलाच तयार नाही. काय झालं, घोड्याला चुचकारून बघितलं, थोपटून बघितलं, घोडा काही पुढे जाईना. एकटी बाई जंगलात, संध्याकाळ होत आलेली, एखाद दुसरा वाटसरू जात असेल, घरी तर लवकर जायला हवं होतं. घाबरल्या नाहीत, पण कारण कळेना, घोडा नेहमीच्या रस्त्यावर पुढं का नाही जाई. ते आपल्या बोलतायत स्वगत, का रे बाबा, का थांबलाय, काय झालं, काय झालं. काही काळ गेला, ते आपले प्रश्न विचारतायत, काय झालं. आणि एकदम त्या जंगलातनं ध्वनी आला, आमचं कार्य कर. घोडा चालू लागेल. आता हे कोण बोललं, तिथं जर कोणीच नव्हतं त्या जंगलात. त्या म्हणल्या, आपण कोण आहात, कसलं कार्य, आणि मी अशी स्त्री एक आपलं काय कार्य करणार. मला समजलं करण्यासारखं असलं मी जरूर करीन, पण हा घोडा अडून उपयोग नाही, मला पुढं जायला हवं. माझी लोक वाट बघतायत, संध्याकाळ होत आली, मला वेळेवर जायला हवं. आपण कोण आहात. ते म्हणाले, जो ध्वनी येत होता ते म्हणले, आमचं कार्य करीन असं वचन दे. वचन देते म्हणाल्या, मला जमेल ना कार्य. हो, मी देते वचन, माझ्याकडनं कार्य करून घ्या. गोरक्षनाथ प्रगट झाले. प्रत्यक्ष गोरक्षनाथांचा अनुग्रह. वय वर्षे 30. म्हणाले, मी गोरक्षनाथ. ओळखलं माईंनी, म्हणजे गोरक्षनाथ नाव सांगितल्यावर आणि त्यांचं तेजस्वी रूप बघितल्यावर माई एकदम नमस्काराला झुकल्याच, नतमस्तक झाल्या. म्हणल्या, महाराज, मी तुमचं कार्य करीन, पण मला ह्यातलं काही कळत नाही. मी एक सामान्य संसारी जीव आहे आणि कुटुंबाचं भरण पोषण करणारा मी जीव आहे. कसं तरी उदरनिर्वाह करते, पतीचा आसरा नाही आहे, तर कसं काय मी हे कार्य करणार. आणि कुठलं कार्य. म्हणाले, भक्ती मार्गाला लोकांना लावायचं, हे जे आमचं कार्य आहे, लोकांच्या सर्व संकटात त्यांना धीर द्यायचा, त्यांना पुढे न्यायचं, मार्गदर्शन करायचं, हे आमचं कार्य तू करणार का. तू कर. करीन म्हणाले, निश्चित करीन. घोडा चालायला लागला.
गोरक्षनाथ म्हणाले, आदेश दिला, आत्ताच्या आत्ता घरी जाऊन सगळं सोडायचं, म्हणजे व्यवस्था लाव सगळ्यांची, पण सगळ्यातनं थोडक्यात रिटायर व्हायचं. हे सोपं होतं का? पण प्रत्यक्ष गोरक्षनाथ माईंची एवढी जबरदस्त पुण्याई, सरस्वती माई ह्या त्यांच्या पूर्वजन्मापासून त्यांच्या मागे मागे येत असणारी त्यांची पुण्याई, गोरक्षनाथांनी दिलेलं वचन, या सगळ्याचं बळ त्यांना प्राप्त झालं. आणि त्या घरी आल्या, घोडा चालू लागला. घरी आल्यावर त्यांनी डिक्लेअर केलं. हळूहळू योग्य ती माणसं घरातली त्यांना शिकवलं, सर्व व्यवसाय नेऊन दाखवलं. थांबल्या त्या तेवढ्यासाठी, सगळ्यांना आपला मनोदय सांगितला. असं का? त्याचं कारण सांगितलं. गोरक्षनाथांचा अनुग्रह, आदेश अर्थातच कोणाला पटलं नाही. चेष्टा झाल्या, नावं ठेवले, टिंगल टवाळी झाली गावातल्या लोकांनी. कुटुंबातल्या लोकांना खरं नाही वाटलं, पण त्या म्हणल्या, खरंच मला गुरु गोरक्षनाथ भेटले आणि त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यांचं कार्य करणार, मी प्रॉमिस केलेलं आहे आणि मी करणार आणि ते करून घेणारे ते आहेत. असं करून त्यांनी हळूहळू सर्व व्यवस्था सोपवल्या. कुटुंबाची आपली कर्मापासून पलायन चालत नाही ना, तर ती कर्तव्यकर्म पूर्ण होतील, कुटुंबाची व्यवस्था लावून दिली. आणि चक्क त्यांनी सर्व आपले कपडा लत्ता त्यांच्या संबंधित जे होतं ते सगळं त्यांच्या नावावर केलं म्हणा, हल्लीच्या भाषेत दान करून टाकलं म्हणा. दागदागिने जे काय असतील, साड्या, त्या काळच्या नऊवारी साड्या, 2 कपडे ठेवले, 2 साड्या ठेवल्या, सर्व दागदागिने उतरवले, जे काय असतील गळ्यात सोन्याची माळ, काय बांगडी. आणि त्या गावाच्या वेशीबाहेर येऊन झोपडी बांधून राहू लागल्या. रिटायरमेंट, टोटल रिटायरमेंट, कडकडीत वैराग्य धारण केलं. गावाच्या बाहेर का राहिले? कारण आता सगळंच समाप्त झालेलं होतं, कशात लक्ष घालायचं नव्हतं. आणि अगदी सेफ्टीसाठी, शेवटी त्या स्त्री होत्या, त्यामुळे गावाच्या वेशीबाहेर येऊन एक झोपडी बांधली आणि 12 वर्ष कडकडीत अनुष्ठान केलं. लोक येऊन बघत होती, कुटुंबातल्या लोकांना कळत होता बातम्या. कोणी हसत होते, कोणी आश्चर्यचकित होते, कोणाला कुतूहल वाटत होतं, कोणाला कौतुक वाटत होतं, कोणी नम्रभावाने येत होते भेटायला, कोणी टिंगलटवाळी करायला. तऱ्हेचे उपहास, विडंबन पासून ते कौतुक, सर्व काही भावना त्यांच्या वाटेला येत होत्या. पण गोरक्षनाथांनी दिलेले आदेश पाळून त्या 12 वर्ष कडुनिंबाची पानं आणि त्याचा रसपान करून गावाच्या वेशीबाहेर झोपडी बांधून 2 कपडे राहिल्या. त्यांचं 12 वर्षाचं अनुष्ठान पूर्ण झालं. कडकडीत वैराग्य, गुरुची शक्ती, गुरुची भक्ती, गुरुचे आशीर्वाद म्हणजे काय, गुरुची कृपा काय असते, त्याचे मूर्तिमंत उदाहरण जोगन विठामाई झाल्या. विठामाईच्या त्या जोगन विठामाई झाल्या आता. आणि सर्व जग टिंगलटवाळी करणारं हळूहळू त्याचं प्रमाण खाली आलं. आता त्यांच्या भोवती शिष्यवर्ग, भक्तवर्ग पण जमायला लागला. आता करायचं काय? जीवन जायला गोरक्षनाथांनी सांगितलं होतं की आमचं कार्य कर. मग आता गावोगावी फिरून, असंही त्यांना लहानपणापासून कीर्तन, प्रवचन, भजन, ध्यानधारणा, नामजप हे सगळं आवडतच होतं. तेच त्यांनी म्हणाले, आता गावाबाहेर पडायला हवं. हळूहळू त्या आसपासच्या गावात त्यांना बोलवणी यायला लागली. त्यांची कीर्ती पसरली. सगळे विरोध मावळायला लागले. त्या एकटी स्त्री कुठेही जाऊ लागल्या, प्रवचन, भजन, कीर्तन, तिथल्या देवळात उतरून. आणि त्यांना काही नकोच होतं, बिदागी काहीच नको असायची. अन्नाचं त्यांना ऑलरेडी अन्नावर त्यांनी विजय मिळाला 12 वर्ष कडुनिंब रसपान केल्यामुळे. त्यामुळे कुठलीच अपेक्षा नाही, फक्त मार्गदर्शन करणे, दुःखी पीडितांना संकटात आधार देणे, त्यांना शब्दाची फुंकर घालून त्यांचं दुःख कमी करायला बघणे, नाम घ्यायला सांगणे, जप करायला सांगणे, प्रवचन कीर्तनाद्वारे प्रबोधन करणे, ध्यानधारणा करणे, दुसऱ्यांनाही प्रबोधन करून, उद्युक्त करून ध्यानधारणा करायला मदत करणे, अशा सगळ्या गोष्टी त्या करायला लागल्या. आसपासच्या गावात त्या जायला लागल्या. असंच त्या एकदा पिंपळस या गावी भजन कीर्तन करत होत्या, प्रवचन.
आणि अचानक एक पट्टेवाला सरकारी समन्स घेऊन आला. यांचं कीर्तन चालू होतं. समन्सवाला ओरडला एकदम जोरात, विठामाईंच्या नावाने समन्स आहे. लोकांना आश्चर्य वाटलं. त्यांनी कीर्तन थांबवलं, कारण समन्स तो सरकारी वेशात होता. त्याचा दरारा वाटला सगळ्यांना. त्यांनी म्हटलं, जोगन विठामाईकडे काहीच नाही आहे समन्स बजवायला. असा कुठला गुन्हा केला? तिथं गेले कित्येक वर्ष घरदार सोडून राहते, प्रबोधन करत फिरते, भक्ती मार्गाची ती स्वामिनी आहे. तिच्या नावाने काय समन्स असणार आहे आणि काय म्हणजे कळ ना. मग विठामाईंनी विचारलं की नक्की कोणी समन्स पाठवलाय आणि काय आहे सांगा आम्हाला. तेव्हा मी गाणगापूरहून आलो आहे. कुणी दिलाय समन्स? म्हणाले, प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तुमच्या नावे समन्स काढलेला आहे. बघा, आज नेमका पौष शुद्ध 2 नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मदिवस आणि त्यांच्या ह्या शिष्येचं चरित्र कथन करायचं सुंदर योग त्यांनी घडवून आणलाय. त्याबद्दल आपण सगळे कृतज्ञ आहोत. त्या म्हणाल्या, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गुरुदेव दत्तात्रयांचे दुसरे अवतार, ज्यांनी देह ठेवलाच नाही. पौष शुद्ध 2ला त्यांचा जन्म झाला आणि माघ वद्य प्रतिपदा ह्या दिवशी त्यांनी, ज्याला गुरुप्रतिपदा म्हणतात, कर्दळी वनात गमन केलं. देह ठेवलेला नाही. श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार आहे, त्यांनी पण देह ठेवलेला नाही. ते कुरोपूरला अदृश्य झाले. पिठापूरला जन्मले, कुरोपूरला अदृश्य झाले. तिथेच त्यांचं पादुकाचं स्थान आहे. त्या गर्भगृहात ज्या दगडावरनं ते अदृश्य झाले तिथे छोटं देऊळ आहे कुरोपूर बेटावर. आणि मग ते लाडकारंजाला पौष शुद्ध 2ला जन्मले, पुन्हा जन्म घेतला आणि माघवद्य प्रतिपदा, गुरुप्रतिपदा म्हणतात त्याला, त्या दिवशी त्यांनी कर्दळी वनात श्रीशैल्य इथे गमन केलं. अशा माघवद्य प्रतिपदेला, गुरुप्रतिपदेला तू माझ्याकडे ये. दर वेळेला गाणगापूरला दरवर्षी माघवद्य प्रतिपदेला ये, असे त्यांना आदेश झाले. समन्स निघालं. आणि हे जर का पाळलं नाहीस तर तुला पकड वॉरंट निघेल. आता ही संतांची भाषा जाणे, ते परमेश्वर आणि ते संतांची काय गूढ भाषा आहे. पकड वॉरंट म्हणजे काय आहे त्यांचंच त्यांना माहिती. पण विठामाई समजल्या काय ते, आणि त्या निघाल्या. कीर्तन वगैरे केलं त्यांनी, पण मग तिथे जास्त वेळ थांबल्या नाही. त्या डायरेक्ट गाणगापूरला आल्या. महाराजांकडे येऊन पहिलं त्यांनी माथा टेकवला गाणगापूरच्या पादुकांसमोर. सर्व स्वगत कथन केलं की महाराज, तुम्ही मला समन्स काढून बोलवलं. पट्टेवाला आला होता. पट्टेवाला कुठे शोधला? कुठे मिळणार तो? सगळं अदृश्यातनं आलेल्या गोष्टी असतात ह्या काही दृश्यात सापडत नाहीत. मग महाराजांना त्यांनी पादुकांवर नमस्कार करून नतमस्तक होऊन शरणागत झाल्या आणि म्हणाल्या, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, मी गोरक्षनाथांच्या आदेशाप्रमाणे माझं आयुष्य चाललंय. आता तुम्हीही माझ्यावर कृपा करताय. ही माझ्या गुरूंचीच कृपा आहे, गोरक्षनाथांची. तर मला सांगा आता मी काय करायचं आहे, त्या सूचना द्या. पुन्हा तिथे त्यांचं अनुष्ठान चालू झालं. कडकडीत अनुष्ठान. सकाळी ध्यानधारणा, उठावं. खाण्याचा काही प्रश्नच नव्हता. एखादा फलाहार केला नाही केला, कशात बाकी लक्ष नाही. तिथेही त्यांनी परत अनुष्ठान केलं. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना अनुग्रह दिला. अशा या जोगन विठामाई, त्यांना हे 2 गुरु गोरक्षनाथ आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. पुढे त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी 48 वाऱ्या केल्या. म्हणजे 48 वर्ष त्या जात होत्या बघा तिकडे. आणि मग ते पहिली तर त्यांनी वारी कोऱ्हाळे त्यांच्या जन्मगावापासनं, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातनं गाणगापूरला अशी पायी वारी केली पहिली 2 वर्ष. आणि मगच्या वाऱ्या मात्र त्या ज्या गावाला असतील त्या गावात त्या अशा अंदाजाने निघायच्या की जेणेकरून त्या माघवद्य प्रतिपदेला ह्यांच्या गमनाच्या दिवशी तिकडे हजर असतील. हे त्यांचं वचन त्यांनी पाळलं दिलेलं आणि त्यांचे आदेश पाळले. आणि 48 वर्ष 48 वाऱ्या त्यांनी, भक्तगण यायचे काही, मग त्यांना कारण भक्त निर्माण झाले होते, शिष्य निर्माण झाले होते.
त्यांच्या मागे एक मोठा ग्रुप, मॉब हल्लीच्या भाषेत, निर्माण झाला होता. आणि त्यांनी 48 वर्ष ही वाऱ्या केल्या. आणि बाकीच्या वेळी त्या कीर्तन, भजन, प्रवचन करत आजूबाजूच्या गावात प्रबोधन करत परिव्राजकाचार्य असं त्यांचं ते रूप झालं होतं. सर्व संत हे गुरु लोक सारखं भ्रमण करत असतात, तसं त्यांचंही भ्रमण चालू झालं. असंच एका वर्षी त्या पिंपळस या गावी होत्या आणि तिथे चितळी ह्या गावी आल्या होत्या. आणि तिथे त्यांच्या लक्षात आलं की आपण माघ वद्य प्रतिपदा जवळ आली तर आपण जायला हवं आता, तेवढे दिवस अंगावर ठेवून, तेवढा वेळ अंगावर ठेवून. म्हणून त्यांनी लोकांना सांगितलं की मला आता जायला हवं तिकडे. मग ते म्हणाले, अहो इथून रेल्वे आहे चितळी स्टेशनपासून, आपण गाणगापूरला जाऊया, आम्ही पण येतो. झालं, ग्रुप निघाला. गाडी आली नव्हती, रेल्वे स्टेशनवर आले, रेल्वे आली नव्हती, अजून फलाटाला लागली नव्हती. तेवढ्यात त्यांच्या भजनाची वेळ झाली. त्यांनी तिथे प्लॅटफॉर्मवरच बैठक मारली आणि भजन सुरू केलं. जरा गडबड ऐकू आली. स्टेशन मास्तर आपल्या केबिनमधनं बाहेर आले. कोण आहे भजन गात आहे एकतारीवर? अशी एखादी जोगिनीसारखी ही स्त्री कोण आहे? चौकशी केली, कळलं सगळं. स्टेशन मास्तरही भाविक होते. त्यांनी भजनाला थांबले. रेल्वे यायची होती म्हणाले, अजून ड्युटी पण चालू होती. आणि मग त्यांनी त्यांचं भजन ऐकलं, त्यांची माहिती घेतली, त्यांना नमस्कार केला आणि स्वतःहून तिकीट काढून दिलं जोगन विठामाईंना की माझी सेवा ही रुजू करा. तुम्ही गाणगापूरला चाललाय, माझ्यातर्फे ही छोटीशी सेवा तुम्ही स्वीकार करा. जोगन विठामाईंना कसलीच अपेक्षा नव्हती. ठीक आहे म्हणाल्या. रेल्वे आली. रेल्वेतनं ती सगळी मंडळी रवाना झाली. म्हणजे ह्याच्यात त्यांचं सातत्य दिसतं. त्यांचे ठराविक नेम होते. कंटिन्युटी फार महत्त्वाची असते. कुठलीही फळं मिळाला कंटिन्युटी पाहिजे, सातत्य पाहिजे. नाहीतर फळंही ब्रेकमध्ये मिळतात. तुम्हाला जे हवं आहे ते मिळायला हवं असेल तर त्याच्यात तुमचं सातत्य, तुमची मेहनत, कष्ट, प्रयत्न दिसलेच पाहिजेत. हे ह्या सगळ्या संतांच्या चरित्रातनं दिसतं बघा. आणि हे स्त्री संतांकडे तर स्पेशली आपल्याला आश्चर्य वाटण्यासारखं आहे. कारण स्त्रियांचे शरीरधर्म, स्त्रियांचं स्त्रीत्व असण्याच्या मर्यादा, अशा बऱ्याच निसर्गाने स्त्रीवर बऱ्याच मर्यादा किंवा आपण जबाबदाऱ्या म्हणू त्या टाकलेल्या आहेत. आपण कसं बघतो त्या अँगलनी आहे. पण काही का असेना स्त्रीला हे सर्व सांभाळून संतपदाला जाणं शक्य आहे का? तर या अशा काही दुर्मिळ स्त्रिया आहेत, आपल्याला सापडतात इतिहासात. त्यांचं चरित्र कथन ऐकायला मिळतं, बघायला मिळतं, वाचायला मिळतं. अशा ह्या जोगन विठामाई पुढे हळूहळू त्या थकायला लागल्या, वय व्हायला लागलं. आणि मग त्या नाशिक जिल्ह्यात येवला तालुका मुखेड नावाच्या गावापर्यंत आल्या. मुखेड नगरात, मुखेड गावी येऊन तिथे त्यांनी कीर्तन प्रवचन चालू केलं. आणि मग त्यांना आदेश आले तिकडे देहविसर्जन करायचे. 1941 साली त्यांनी देहविसर्जन केला. पण त्यांचं पूर्ण जीवन आपल्याला अतिशय धैर्यवान, खंबीर, निस्पृह, निर्भय, स्त्री आणि पुरुष याच्या मर्यादा, मी स्त्री आहे अशा मर्यादा त्यांच्याकडे कुठेही चरित्रात दिसत नाही. निर्भयता होती. म्हणजे काय सर्व स्त्रियांना असं जमेल का? अजिबात नाही. त्यांची पूर्वपुण्याई आपण मगाशीच बघितली. त्या सरस्वती माई पुनर्जन्म झालेल्या होत्या. त्यामुळे गुरु गोरक्षनाथांनी दिलेल्या वचनानुसार त्यांनी त्यांना भेट दिली आणि त्यांचं जीवनात उद्धार केला. आणि अख्खं जीवन त्यांनी गुरूंच्या आदेशानुसार आणि या दोन्ही गुरूंच्या आदेशानुसार भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी वाहून घेतलं. महत्त्वाचं त्यांचं एक कार्य असं आहे की दीनानाथ गुरुमाऊली, ओम दीनानाथ गुरुमाऊली असं त्या गोरक्षनाथांना म्हणत असत. गोरक्षनाथांचं दीनानाथ नाव जोगन विठामाईंनी, हे संबोधन जोगन विठामाईंनी केलं. आणि गोरक्षनाथांकडनं वचन घेतलं की तुम्हाला जे जे दीनानाथ, तुम्हाला जे जे असे हाका मारतील कळवळून संकटात, तुम्ही धावून याल ना, तुम्ही दीनानाथ गुरुमाऊली आहात. आणि गोरक्षनाथांनी अर्थातच तसं वचन दिलेलं आहे.
त्यामुळे त्या नेहमी म्हणत असत म्हणे की दीनानाथ गुरुमाऊली म्हणून तुम्ही गोरक्षनाथांना हाक मारा, ते नक्कीच तुम्हाला धावून येतील तुमच्यासाठी. पुढे मुखेड नावाच्या गावात, म्हणजे त्या जन्मल्या तिकडे नगर जिल्ह्यात कोऱ्हाळे गावात, पण इकडे नाशिक जिल्ह्यात त्या मुखेड नावाच्या गावात आल्या. तिथे त्यांना देहविसर्जन करायचं आज्ञा आली, आदेश आले आणि 1941 साली त्यांनी देहविसर्जन केला. मुखेड गावात त्यांचं मोठं समाधी मंदिर आहे. कोऱ्हाळे गावात सुद्धा त्यांचं मंदिर बांधलेलं आहे आणि पुण्याजवळ आळंदी येथे पण नाथ दरबार म्हणून बांधलेलं आहे. तिथे हे सगळ्यांचं स्थान आहे. म्हणजे त्यांचे दोन्ही गुरु गोरक्षनाथ, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि त्यांचं स्वतःचं असं सगळा तो नाथ दरबार तिथे आळंदीजवळ आळंदीत भरलेला आहे. त्याचं आपण दर्शन घेऊ शकतो. अशा या जोगन विठामाईंचं हे दिव्य चरित्र की एका गुरुच्या आदेशानुसार कुठलीही शंका कुशंका तक्रार न करता त्या काळात ही उडी मारणं हे खरोखरच धाडसाचं काम, आणि त्यांनी ते केलं. जननिंदा सहन करून आपलं कुठलंही अनुष्ठान, आपली व्रतवैकल्य, आपला परमार्थ मार्ग सोडला नाही. स्वार्थातल्या सर्व जगात, या भौतिक जगात सर्वांना मदतच केली की त्यातनं कसं बाहेर पडावं, ह्या दुःखाला कसं काय तोंड द्यावं, हे सगळ्यांना सतत शिकवलं. पुढे त्यांना अनेक शिष्य आले त्यांच्या मागे. त्यातले एक महत्त्वाचे शिष्य म्हणजे जसं मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ ही जोडी फेमस आहे, तशी हरिनाथ बाबा म्हणून ते त्यांच्याकडे आले. असे अनेक त्यांचे मोठे शिष्य आहेत. तसे हरिनाथ बाबा म्हणून त्यांना येऊन भेटले, शरणागत आले. हरिनाथ बाबांचेही आई आणि नंतर मातृपितृवियोग झाल्यानंतर ते जास्तच यांच्याकडे माता गुरुमाऊली म्हणून नतमस्तक झाले आणि म्हणाले, मला अनुग्रह द्या, मला स्वीकारा. पण जोगन विठामाईंनी त्यांची परीक्षा घेऊन मग त्यांना अनुग्रह दिला आणि मग त्यांनी अखेरपर्यंत हरिनाथ बाबांनी त्यांची सेवा केली. अगदी त्यांची जिथे असतील तिथे त्यांचं व्यवस्था बघणं, त्यांची झोपण्याची, त्यांचे कीर्तन प्रवचन, ती जागा सारवून देणं, झाडणं स्वच्छ, पहाटेपासून त्यांच्या आंघोळीची व्यवस्था करणं, त्यांचा फलाहार असेल तो फलाहार आणून देणं, त्या रात्री झोपेपर्यंत सर्व सेवा करणं, हे हरिनाथ बाबांनी केलं. असे एकनिष्ठ शिष्य होते हरिनाथ बाबा. त्यांनीच मुखेड नगरात जोगन विठामाईंनी देह ठेवल्यानंतर त्यांचं समाधी मंदिर बांधायला पुढाकार घेऊन हरिनाथ बाबांनीच पुढे त्यांचं मंदिर बांधलं. अशा या हरिनाथ बाबांचं एक महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी गुरुचरित्र इतक्या सोप्या सुलभ भाषेत लिहून ठेवलं आहे. आज गुरुदेव दत्तात्रयांच्या दुसऱ्या जन्माचा वाढदिवस आहे. आपण त्यांचं हे स्मरण करून हे मी माझं चरित्र कथन समाप्त करणार आहे. ज्यांनी गुरुचरित्र वाचलं आहे त्यांना ह्या प्रत्येक ओळीत, प्रत्येक अध्यायातली कॅरेक्टर्स भेटतील. म्हणजे हे गुरुचरित्र बऱ्याच ठिकाणी घरोघरी रोज वाचलं जातं आणि स्त्रियांना गुरुचरित्र वाचायची परवानगी नाही वगैरे असं पूर्वी होतं. म्हणून दत्त महात्म्य मोठ्या टेंबे स्वामींनी लिहिलेलं आहे. तर ते ज्यांनी वाचलं असेल त्यांना हे सर्व ते जे त्याच्यात कथन केलेले आहेत, अध्याय म्हणा, ते सर्व या छोट्याशा गुरुचरित्रात ऐकायला मिळतील, वाचायला. मी आता वाचून दाखवते, त्याचं आपण सगळ्यांनी श्रवण करावं. आज आपण गुरूंच्यासाठीच गुरुचरित्रांचं श्रवण करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. मी ते आता गुरुचरित्र जे सुंदर आहे, तुम्हालाही कळेल की प्रत्येक शब्दात जणू काही ते समस्त गुरुचरित्राचं वाचन झालेलं आहे, सगळं कथन झालेलं आहे. अगदी गुरुचरित्र वाचन करतोय असं आपल्याला वाटेल, इतकं त्याचं म्हणजे महत्त्व आहे. तुम्हालाही हे समजेल, कळेल. त्या गुरुचरित्राचा सुरुवातच अशी आहे, ओम दीनानाथ गुरुमाऊली, म्हणजे गोरक्षनाथांना स्मरूनच हे गुरूंचं म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं गुरुचरित्र पण स्मरण आधी केलं आहे. ओम दीनानाथ गुरुमाऊली. एक एक शब्द म्हणजे रत्नासारखा आहे. बघा, तुम्हालाही आवडेल.
जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भवभय वारण तुम्हीच ना. कार्तवीर्य यदु परशुरामही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना. स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना. मच्छिंद्रादी जती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना. दासोपंती घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना. नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना. युगायुगी निजभक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना. बालोन्मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना. स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना. करुणी भिक्षा करविरी भोजन, करविरी म्हणजे कोल्हापूरला, पांचाळेश्वरी तुम्हीच ना. तुळजापुरी करशुद्धी तांबूल, निद्रा माहुरी तुम्हीच ना. करुणी समाधी मग्न निरंतर गिरिनारी गुरु तुम्हीच ना. विप्रस्त्रियेच्या वचनी गुंतले पीठापुरी गुरु तुम्हीच ना. श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती करंज नगरी तुम्हीच ना. जन्मजात ओंकार जपुनी मौन धरियले तुम्हीच ना. मौजी बंधनी वेद वदोनी जननी सुखविली तुम्हीच ना. चतुर्थाश्रम जीर्णोद्धार आश्रम घेऊनी तुम्हीच ना. कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदुनी तीर्थागमले तुम्हीच ना. माधवारण्य कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना. पोटशुळाची व्यथा हरवणी विप्र सुखविला तुम्हीच ना. वेल उपटुनी विप्रा दिधला हेम कुंभ गुरु तुम्हीच ना. तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्तवत्सला तुम्हीच ना. विप्र स्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना. हीन जीव वेद पाठी केला सजीव म्हणजे जिभा तो लोहे होता मुका करुणी तुम्हीच ना. वाडी नरसिंह औदुंबरही वास्तव्य करुणी तुम्हीच ना. भीमा अमरजा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्हीच ना. ब्रह्ममूर्ती संगमस्थानी अनुष्ठानी रत तुम्हीच ना. भिक्षाग्रामी करुणी राहता माध्यांनी मठी तुम्हीच ना. ब्रह्मराक्षसा मोक्ष देवनी उद्धरिले मठी तुम्हीच ना. वांज महिषी दुभविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना. नंदी नामा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना. त्रिविक्रमा विश्वरूप दावनी कुमशी ग्रामी तुम्हीच ना. अगणित दिधले धान्य कापुनी शूद्र शेती गुरु तुम्हीच ना. रत्नाईचे कुष्ठ दवडिले तीर्थे वर्णित तुम्हीच ना. आठही ग्रामी भिक्षा केली दीपावली तुम्हीच ना. 8 ठिकाणी ते हजर होते असं गुरुचरित्रात आहे ते कथन. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज 8 ठिकाणी भक्तांकडे दिवाळीला बोलवण्यानुसार त्यांच्या हजर होते. तोच हा रेफरन्स आहे. भास्कर हस्ते 4 सहस्रा भोजन दिदले तुम्हीच ना. निमिष मात्रे तंतुक देला श्रीशैल्याशी तुम्हीच ना. सायन देवा काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना. चांडाळामुखी वेद वदविले गर्व हराया तुम्हीच ना. 60 वर्षे वांझेशी दिधले कन्यापुत्रही तुम्हीच ना. कृतार्थ केला मानस पूजनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना. माहूरचा सतीपती उठवणी धर्म कथियेला तुम्हीच ना. रजकाचा यवन राज बनवुनी उद्धरिला गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे भजता सेवक तरतील वदले तुम्हीच ना.
कर्दळी वनीचा बहाणा करुनी, घाण गापुरी स्थित तुम्हीच ना. निर्गुण पादुका दृश्य ठेवून, गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना. विठामाईचा दास मूड परी, अंगीकारीला गुरु तुम्हीच ना. आत्मचिंतनी रमवा निषदिनी, दीनानाथ गुरु तुम्हीच ना. काय हो, सर्व अख्खं गुरुचरित्रच आलंय, प्रगट झालंय याच्यात. आपल्याला त्या ओम दीनानाथ गुरु माऊली असं सुरुवात करून हे अख्खं गुरुचरित्र आपल्याला जोगन विठामाईंच्या भक्तांनी, शिष्यांनी हे प्रदान केलं आहे. हे कायमस्वरूपी एक सुंदर भेट आपल्याला दिलाय. आपण ही सर्व गुरु नरसिंह सरस्वती स्वामींच्या चरणी ही सेवा आपण अर्पण करतोय. त्याचं गुरुचरित्र इतक्या सोप्या सुलभ भाषेत स्त्रियांनाही शक्य होईल. रोज 1-2 मिनिटं 3 मिनिटं लागत नाहीत बघा. हे तरी मी हळू म्हटलं म्हणून. असो, अशा तऱ्हेने ह्या जोगन विठामाई ही एक स्त्री नाथ योगिनी, हे स्त्री रत्न कसे अपार कष्ट, अपार सहनशक्ती, खंबीरपणा, निर्भयपणा, धैर्यवान, कष्ट करण्याचे, प्रयत्न करण्याचे सातत्य, ह्या सगळ्यांनी परिपूर्ण असं हे व्यक्तिमत्व, ही शक्ती स्वरूपिणी जोगन विठामाईला आपले सगळ्यांचेच नमस्कार सांगावेत. आपण मनोमन नमस्कार करावं. असे सर्व संत व्यक्तिमत्व, तसेच जोगन विठामाईंचं स्वव्यक्तिमत्व. आज त्यांच्या गुरूंच्या जन्मदिवशी त्यांच्या शिष्येचं आपण हे चरित्र कथन करतोय. त्याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. आषाढी कार्तिकी वारी महामंडळाची पण मी आभारी आहे. जबलपूर यांची, संतोषदादा गोडबोलेंचीही आभारी आहे. आणि माझ्या गुरुदेवांनाही मी धन्यवाद देऊन हे माझं चरित्र कथन इथे पूर्ण करते. सर्व श्रोते दर्शकांचे आभार मानते. धन्यवाद.